नमस्कार, एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी गौरी सूर्यवंशी। आज आपल्या एस मराठी न्यूजला शरदचंद्र पवार गटाचे कार्याध्यक्ष मनोज खांदवे सर यांनी सदिच्छा भेट दिली आहे। त्यांच्याशी आपण आज बातचीत करणार आहोत। नमस्कार सर, प्रथमतः आपल्या एस मराठी न्यूज मध्ये स्वागत। आपण आज आपल्या वृत्तवाहिनीला भेट दिली त्याबद्दल आपलं खूप खूप अभिनंदन। तर जिल्हा परिषदेसाठी तुम्ही निवडणुकीसाठी मागील 5 वर्षांपासून जय्यत तयारी करत आहात आणि आता आरक्षण सोडत निघाली आहे, तर तिथे तुम्हाला न्याय मिळाला आहे असं तुम्हाला वाटतं का? मागील 5 वर्षापासून सामाजिक कार्य असो किंवा युवकांचे प्रश्न असो, मी व माझा मित्रपरिवार व आमच्या पक्षाच्या वतीनं आम्ही प्रत्येक वेळेस सोडण्याचा प्रयत्न केला। आणि आता जे आरक्षण आलंय आमच्याकडं, प्रत्येक घटकाला संधी भेटली पाहिजे। आणि जर तुम्हाला राजकारणात काही करायचं असेल किंवा जनतेसाठी काही करायचं असेल तर कुठलं तरी पद हवं असतं, आणि यावेळेस आम्हाला न्याय मिळालेला नाही। माझा पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही चुकीची याचिका म्हणून दाखल केलेली होती आरक्षण याचिका, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? चुकीची याचिका दाखल केली असं नाही म्हणता येणार मॅडम। खऱ्या अर्थाने जर चक्रकार पद्धत ब्रेक करून यांनी काय केलंय, नवीन आरक्षण काढलंय। 2022ला ज्या वेळेस दिंडोरी तालुक्यातील 6 गटांचं आरक्षण निघालं तर 5 गट सर्वसाधारण आणि 1 गट ओबीसी निघाला होता। जर 1996चे रूल जर फॉलो केले असते आणि जर 1996चे रूल फॉलो करून जर चक्रकार पद्धत कायमस्वरूपी लागू ठेवली असती तर ह्या वेळेस पण दिंडोरी तालुक्यातील जे 6 जिल्हा परिषद गट आहे त्या गटांपैकी 5 गट हे सर्वसाधारण म्हणजे ओपन निघाले असते आणि 1 गट ओबीसी असता। पण ह्या सरकारला म्हणावं लागेल का काही राजकारणाने मुद्दामून केले ते पण सांगता येणार नाही। काय केलं, सर्वांना सारखा न्याय भेटला पाहिजे, सर्व घटकांना राजकारणात संधी भेटली पाहिजे, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी संधी भेटली पाहिजे। यावेळेस खरोखर सर्वांवरती म्हणजे आमच्यावरती तर अन्याय झालेला आहे। जे मतदारसंघामध्ये जे युवक नाही त्यांची पुढची भावी पिढी देखील आहे, त्याच्यासाठी तुम्ही काम करत आहात, थोडक्यात असं म्हणायला हरकत नाही। आणि पुढचा प्रश्न मला असा होता सर की आता सध्या तुम्ही युवक साठी काम करत आहात, तर युवकांसाठी आता बेरोजगार काही युवक आहे त्यांना रोजगाराच्या संधीसाठी तुम्ही त्यांच्यासाठी किती कामं केली किंवा अजून तुमची उपाययोजना किती आहे की त्यांचं अजून काम करता येईल त्यांच्याबद्दल? आता आमच्याजवळ सर्वात मोठी अक्राळ एमआयडीसी आहे आणि माझ्या स्वतः गावात जवळपास 85 ते 90 छोटे मोठे कंपन्या प्लांट आहे। पण आज राजकारणी म्हणजे त्यांचं धोरणच नाही, युवकांना नोकऱ्या लागल्या पाहिजे किंवा काहीतरी झालं पाहिजे। मी जवळपास जर माझ्याकडे कोणी आला असेल तर त्याला प्रयत्न करीत असेल का या कंपनीत आपण जॉईन करू। माझ्याजवळ प्री साईज फार्मा आहे, बीके जोगळे फार्मा आहे, त्या ठिकाणी पण मी काही युवकांना, त्यानंतर मेटाफोर्स आहे तिथं पण काही युवकांना मी कामासाठी प्रोत्साहन देऊन कामाला पण लावलेलं आहे। पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही सामाजिक कार्यामध्ये नेहमी अग्रेसर असता, तुमचा सहभाग असतो, त्यामुळे तुमचा युवकांशी जो संपर्क आहे तो दांडगा झालाय, त्याचं रहस्य काय? रहस्य त्याचं असं आहे मॅडम का तुम्हाला जर समाजकार्याची आवड असली, आजची परिस्थिती अशी आहे का लोक 80% राजकारण आणि 20% समाजकार्य करतात। गेल्या 5 वर्षापासून मी असं पण म्हणता येणार नाही की 100% राजकारण किंवा समाजकार्यच केलं, पण माझं उलट आहे, 80% समाजकारण 20% राजकारण करतो। मी माझ्या गटामध्ये 27-28 गाव आहे, तर प्रत्येक गावात मी एक टुर्नामेंट भरवली। आज पोरांना खेळाची आवड असल्यामुळं जर एक टीमकडे 15 मुलं असले तर जवळपास माझ्या पूर्ण उमराळे गटामध्ये 500 ते 1000 युवक माझ्याशी जोडले गेले। आजची परिस्थिती बघितली, जर आपण कोणासाठी काही केलं तर तो आपल्यासाठी करतो, आणि जर आपण कोणासाठी काही केलंच नाही तर आपल्यासाठी कोणी करणार नाही। मी 5 वर्षामध्ये माझ्या जीवाभावाचे असे 500 ते 1000 युवक जोडलेले आहे। माझा पुढचा प्रश्न असा होता की तुमची जी आरक्षणासंबंधीची संधी हिरावली गेलेली आहे किंवा तुमची संधी तुम्हाला मिळालेली नाहीये, तर तुमच्या पुढच्या उमराळे गटामध्ये तुम्ही उमेदवार द्याल का? राजकारणात असो किंवा समाजकारणात असो कधी संधी हिरावल्या जात नाही। आणि जर तुम्हाला लोकांची सेवा करायची असेल तर तुम्हाला सातत्याने लोकांमध्ये राहून कामं करावं लागतात। जर या आरक्षणाच्या याचिकेविरुद्ध जर आम्हाला न्याय भेटला तर मी स्वतः उमेदवारी करणारच आहे। पण जर कदाचित न्याय नाही भेटला तरी जर पक्षश्रेष्ठींनी सांगितलं की तुम्ही कुठला उमेदवार द्या किंवा उमेदवार तयार करा, नक्की आम्ही त्याचा प्रयत्न करून उमेदवार देणार आहोत। माझा पुढचा प्रश्न असा होता की तुमचा आणि युवकांचा संबंध ते अधिक दृढ झाले, तर त्यापैकी किती प्रमाणात तुम्हाला युवकांचा प्रतिसाद भेटतो?
आज जर तुम्ही उंबराळ्या गटात बघितलं, मी ज्या गटातून जिल्हा परिषद लढवण्यासाठी इच्छुक आहे त्या गटात जर बघितलं, प्रत्येक गावामध्ये तुम्ही विचारलं मनोज खांदवे तर लोक आदराने माझ्याकडे बघून म्हणतील का हा मनुष्य कमीत कमी राजकारणात कुठेही नसताना सदस्य असो नसो तरी हा आम्हाला मदतीला हाक देतो. आज आपल्या घरात जर हक्काचा माणूस असला तर आपण त्याला हाक देऊन काहीतरी काम सांगून काम करून घेतो. तसा मी उमराळा गटामध्ये प्रत्येक गावामध्ये युवकांचा हक्काचा माणूस म्हणून काम केलं आणि करत राहील. आणि मी गेल्या माझ्या वाढदिवसाला 8 ऑगस्टला संकल्पना केली की लोक वाढदिवस काहीतरी धामधूम मध्ये करता. मी अशी संकल्पना केली का प्रत्येक गोरगरिबाला, प्रत्येक घटकाला आणि मुलांना मी 7,000 वह्या वाटल्या. त्यानंतर माझ्या पिंपळणारे शाळेमध्ये सुद्धा टॉयलेट बाथरूमची सोय नव्हती, मी माझ्या खर्चाने टॉयलेट बाथरूम पण दिलं. त्यानंतर आमच्या गावात मी अभ्यासिका बनवून दिली. असे छोटे मोठे उपक्रम माझे 5 वर्षापासून चालूच आहे. धन्यवाद सर, आपला अमूल्य वेळ देऊन आपण इथे आलात आणि आमच्या एस मराठी न्यूज तर्फे तुम्हाला पुढील भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद मॅडम.